नियोजन शून्यतेमुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा अखेर रद्द बातल. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप. सरकारला परीक्षाही घेता येत नाही, विरोधकांचा हल्लाबोल. नीटच्या पेपर फुटीचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत. नाशिकमध्ये पहिला पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती. संशयित शुभम खैरनार चौकशीच्या फेऱ्यात. 15 लाखांना पेपर विकल्याची माहिती. पंतप्रधान मोदींचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीची पूर्वतयारी. राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांचा सल्ला. उन्हाचा तडाखा वाढल्यानं दुग्ध व्यवसायावरही परिणाम. दूध उत्पादन 20% घटल्यानं उत्पादकांना चिंता. हिरवा चाराही मिळत नसल्यानं दूध उत्पादन कमी. वाढत्या उन्हाचा किचन बजेटवरही परिणाम. फरसबीचा दर 250 रुपये किलोवर, तर कोथिंबिरीच्या जुडीला 50 रुपयांचा भाव. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकमधील 24 आमदारांचा गट पक्षातनं बाहेर. स्वतंत्र आघाडीची स्थापना करणार. तर सत्तेत येताच शालेय आस्थापनांजवळची दारू दुकानं हटवा, मुख्यमंत्री विजय यांचे निर्देश. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वराला 1 कोटी 1 लाखांचा हुंडा. BMW कार, सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या वस्तूंची सासरच्यांकडून लूट.